नमस्कार, मी सौ रेश्मा सुधीर राऊत भंडारी समाज महासंघतर्फे आपल्या सर्वांचे शारदीय नवरात्र उत्सवात हार्दिक स्वागत करते। आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। आज 23 ऑक्टोबर, नवमी नवरात्र। आजच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। आजचा रंग मोरपंखी हिरवा। मोरपंखी रंग हा सिद्धिदात्री देवीच्या उत्सवासाठी वापरला जातो। तयास सुसंवाद आपुलकी दर्शविणारा रंग म्हणजे मोरपंखी रंग। सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती, दात्री म्हणजे देणारी, म्हणजेच अलौकिक शक्ती प्रदान करणारी अशी ही सिद्धिदात्री देवी। ही देवी आध्यात्मिक शक्तीचा आशीर्वाद देते। अशाच एका उत्साहाने भरलेल्या व्यक्तिमत्वाला आम्ही आज आमच्या कार्यक्रमात आमंत्रित केले आहे। तिचे नाव आसावरी वराडकर। नमस्कार आसावरीजी। आसावरीजी, आपली थोडक्यात माहिती सांगा। नमस्कार, मी आसावरी श्रीरंग वराडकर आणि पूर्वाश्रमेची मी आसावरी ज्ञानेश्वर ठाकूर। माझं शिक्षण BA, BEd, BSc आणि MA झालं आहे। खूप छान। शिक्षण ह्या क्षेत्रात आपण केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती आम्हाला सांगाल का? तर शिक्षण क्षेत्राची निवड आणि शिक्षण क्षेत्रातला प्रवास। तर शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे हे काही मी ठरवलं नव्हतं। ते ओघाओघाने मी ह्या क्षेत्राकडे वळले। तर जेव्हा माझं 12th सायन्स झालं तेव्हा आमच्याकडे शिक्षणाच्या सोयी नव्हत्या आणि पुढचं शिक्षण सुरू ठेवणं हे मला इकॉनॉमिकली शक्य नव्हतं। त्यामुळे कमवा शिका ह्या एका ब्रीदवाक्यानुसारच माझं शिक्षण पुढे होणार होतं। त्यामुळे मी इथेच माझं शिक्षण एक्सटर्नल व्हावं यासाठी इथेच मी नोकरीच्या शोधामध्ये होती। त्याच वेळामध्ये माझ्या बहिणीचं ॲडमिशन करण्यासाठी मी एका कॉलेजवर गेलेली 11वीचं। तेव्हा मी ॲडमिशन करत असताना तिथे एक मला व्यक्ती भेटली आणि ते म्हणाले की तुमचं शिक्षण काय झालं आहे? मी म्हणाले की 12th सायन्स आहे, पास आहे मी चांगल्या मार्काने। तर मग इथे कशासाठी आलात? तर मी म्हणाली बहिणीच्या शिक्षणासाठी आले मी ॲडमिशनसाठी। तर मग तुम्ही पुढे काय करणार? आता त्यांना म्हणाले की मी नोकरी करणार आहे पण शोधात आहे नोकरीच्या। आणि त्या व्यक्तीला मी ओळखतसुद्धा नव्हती। तर त्यांनी माझी चेष्टा केली किंवा त्यांनी मला उपदेश दिला हे काही मला माहीत नाही, पण त्यांनी अशी मला माहिती दिली की एक शेजारी एक इंग्लिश मीडियम सुरू झालं आहे आणि तिथे भरपूर लोक जमलेत इंटरव्ह्यूसाठी। तिथे इंटरव्ह्यू सुरू आहे, तर तुम्ही तिथे जा, तुमचाही नंबर लागेल। आणि त्या वेळेला ते एक वाक्य म्हणाले होते, तेव्हा बोलले होते की दगड पालथा करून बघायला काय हरकत आहे, आपलं नशीब असू सुद्धा शकतं ना तिथे। तर मग मी पण भोळ्या आशेपोटी त्या शाळेमध्ये गेली आणि तिथे चित्र वेगळंच होतं की कुठल्याही प्रकारे तिथे इंटरव्ह्यू नव्हता, कोणतीही गर्दी नव्हती आणि कोणी नव्हतं। पण मी विचार केला आपण इथपर्यंत तर आशेने आलो आहे ना, तर मग आपण आतमध्ये जाऊन विचारावं। नंतर तिथे एका मी तिथल्या टीचरला विचारलं, आतमध्ये गेली आणि विचारलं इथे कुठल्या शिक्षकाची गरज आहे का, रिक्वायरमेंट आहे का? तर त्या म्हणाल्या की आहे नाही मला काही माहीत नाही आहे, पण ह्याचं हेड ऑफिस इथे आहे म्हणून। दुसऱ्या दिवशी मग लगेच मी ते हेड ऑफिसला भेटली। तिथे माझी इंटरव्ह्यू लगेच झाली, सिलेक्शन झालं आणि त्या स्कूलवर मी लगेच जॉईन झाली आणि हा प्रवास माझा तिथून सुरू झाला। आणि मग तिथला माझा पहिला पगार होता 1500 रुपये आणि मला पण खूप छान वाटलं की ती पहिली कमाई माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती, कारण त्यातून माझं शिक्षणही होणार होतं आणि ते 1500 रुपये माझ्यासाठी खूप होते, कारण माझं शिक्षण, कुटुंबाचं शिक्षण हे त्यातून ती सगळी स्वप्न मी बघत होती। त्यानंतर मग पहिला वर्ग भेटला मला, नर्सरीचा वर्ग। त्यानंतर हे करत करत माझं ग्रॅज्युएशन झालं। त्यानंतर मी BEd केलं आणि त्यानंतर वाटलं की आपण ठीक आहे आपलीसुद्धा प्रगती व्हावी, आपण इथून पुढे कारण आपण हे पाणी कसं वाहतं असतं तसा आपला आयुष्याचा प्रवाह असावा असं मला वाटतं। त्याप्रमाणे मला वाटलं की नाही, आज आपण पुढे गेलं पाहिजे। त्यानंतर मी गुहागर एज्युकेशन सोसायटीमध्ये 5वी ते 7वीच्या वर्गाला एक विज्ञान शिक्षिका म्हणून मी तिथे काम बघितलं। 3 वर्ष तिथे मी जॉब केला। त्यानंतर वाटलं की आणखी शिकावं म्हणून मी MA केलं आणि ज्युनियर कॉलेजलासुद्धा मी 1 वर्ष काम केलं। आणि हा प्रवासामध्ये कुठेतरी मला एक आशा जागी व्हायची की आपलं अस्तित्व असावं, ह्या क्षेत्रामध्ये आपण सुद्धा काहीतरी करू शकतो। आणि त्यातून मी नंतर
2016ला माझं किड्स लाईफ नावाने प्ले स्कूल सुरू केलं आणि तो माझा त्याच दरम्यान किड्स लाईफचा इकडे नोकरी करत करत किड्स लाईफ प्ले स्कूलचा माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग 2016 ते 2023पर्यंत. त्यानंतर मग 23 मार्च 2023ला मी ते किड्स लाईफ माझं प्ले स्कूल आयुर फाउंडेशन या नावाने मी धर्मादाय रजिस्टर केलं. आणि नर्सरी ज्युनियर सिनियर हे उत्तम प्रकारे आपण जर वर्ग सांभाळत असू तर आपण पुढे करायला का हरकत नाही आहे. आपला धीर उभा राहिले आपला की आपण करू शकतो. ही आपल्याला एक आशा पल्लवी झाली आणि एक आपल्याला एक प्रतिसाद पण मिळतो पालकांचा. तर आपण करू शकतो ही जेव्हा मला जाणीव झाली त्यानंतर मी UDASसाठी आता ट्राय करते आणि पहिली ते 10वीसाठी सुद्धा मी पुढे तर प्रयत्न करते. आणि हा माझा प्रवास असा माझ्या शैक्षणिक क्षेत्राचा आहे आणि खूप सुखकर, प्रेरणादायी आणि प्रोत्साहित करणारा असा माझा प्रवास आहे आणि मला हा प्रवास खूप काही शिकवून गेला. आसावरीजी, तुम्ही तुमचं शिक्षण आणि तुमच्या भावंडांचं शिक्षण कशा प्रकारे केलं ते थोडक्यात सांगा. तर शिक्षण घेणं आणि त्यातूनच आपला विकास होईल आणि आपण ही जी परिस्थिती आहे ही बदलू हा माझा विश्वास मला लहानपणापासूनच होता. कारण कसं एखाद्या परिस्थितीचे आपल्याला चटके बसले ना तेव्हाच आपलं अस्तित्व कळतं. आता एक छोटासा तुम्हाला मी किस्सा सांगते फक्त. एकदा लग्न होतं आमच्याकडे, तेव्हा मी एक 10वीला वगैरे असेन तेव्हा मी, आणि माझी छोटी बहीण 3रीला होती, 2री-3रीला होती आणि तिच्याच वयाची एक मुलगी, तिचीच मैत्रीण एक छानपैकी शरारा घालून होती आणि ती तिच्याकडे एकटक बघत होती कारण तो तसा ड्रेस तिला घालायचा होता माझ्या बहिणीला. आणि नंतर ती अशी धावत आली आणि आईकडून आता माझ्याकडे आली आणि अशी माझ्या कुशीत बसली आणि मला म्हणाली, ताई त्यातला ड्रेस मला तू घेशील, अशी मला लढीवाळपणे म्हणाली. ते मला खूप वाईट वाटलं की तिला मागायची आपल्याकडे ही वेळ नाही यायला पाहिजे. आपलं कळलं पाहिजे की सगळ्यांनी घातल्याप्रमाणे तिलाही आता फॅशन आले, वाटतं आपल्याला कळतं ही फॅशन आले, तिला पण आपण हे दिलं पाहिजे. तर तेव्हा कुठेतरी अशी जाणीव मला झाली पाहिजे की जे आपण चटके सोसले आहेत की आपण एखादी गोष्ट खूप जवळून फेस केलेत. कारण मोठी आहे मी भावंडामध्ये, त्यामुळे मी खूप भरडली गेले तशी, पण आपल्या भावंडांवरती वेळ येता कामा नये हे मला तेव्हापासून जाणवायचं. आणि मला तेव्हा म्हणजे इतरांना मी तेव्हा खटकायची असेल पण एखादी गोष्टी छोटीशी जरी कोणी माझी चेष्टा केली किंवा भावंडांची केली तर मला खूप राग यायचा. असं कारण थोडीफार आमची परिस्थिती कमी आहे म्हणून ही लोक आम्हाला बोलतात का, तेव्हा असे मला तेव्हापासून मी अशी पेटून उठली होती. त्यानंतर मग माझं शिक्षण पप्पांनी 12वीपर्यंत केलं आणि पप्पांचं सुद्धा खूप मोठेपणा आहे की मी एवढी म्हणजे भावंडात मोठी असून सुद्धा त्यांनी मला 12th सायन्स शिकवलं आहे. गुहागरला मी कॉलेजला यायची, 500 रुपये तेव्हा माझ्या पासाची फी असायची, तर सुद्धा पप्पा मला द्यायचे. त्यानंतर मात्र पप्पांनी मला 12वीपर्यंत शिकवलं. नंतर मला प्ले स्कूलवर जॉब लागला आणि त्यानंतर मग माझ्या मागच्या बहिणीला मी शिकवलं. तिला 11वी-12वी मी शिकवलं. तिला 500 रुपये महिन्याला मी पासाला द्यायचे आणि तिनेही त्याचं चीज केलं, छानपैकी मार्क मिळवले. आणि जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तिला ते 500 रुपये मला द्यायला लागत नव्हते कारण त्यावेळेला पास बंद, एसट्या बंद, कॉलेज बंद, त्यामुळे त्या 500 रुपये तिला मी दिले. आणि तिने त्यामध्ये तिला शिवणक्लासची खूप छान आवड आहे आणि ती खूप त्याच्यामध्ये अशी पारंगत आहे. त्यामुळे तिने काय केलं, कपडे शिवता पर्सचा पण कोर्स केला, त्या पर्स मेकिंगचा. आणि आज छान नंतर त्याच्यामध्ये तिने सुधारणा केल्या, तिने ते कौशल्य वाढवलं आणि फॅशन डिझायनिंग केलं. आणि त्यानंतर मग तिने थोडाफार सपोर्ट मग मागचीला केला. त्यानंतर आमचा बाबू शिकला आणि नंतर मग सिद्धी मोठी होईपर्यंत परिस्थिती खूप चांगली बदलली आमची. असा माझा प्रवास झाला. परंतु मला एकच वाटायचं, ही परिस्थिती फक्त आपण शिक्षणानेच बदलवू शकतो. पण मी शिकली तर ह्या मागच्या शिकतील. त्यामुळे मी ठरवलं की मी खूप शिकायचं आणि मागच्या भावंडांना पण शिकवायचं. आज माझ्या पप्पांची 5 मुलं म्हणजे ती एक ताकद बनली, कारण 5ही मुलं खूप सक्षम आहेत. कारण माझं BA झालं आहे, BSc झालं आहे, MA झालं आहे आणि BEd झालं आहे. माझ्या मागची अश्विनी BA झालं आहे आणि फॅशन डिझायनिंग झालं आहे. त्यानंतरची पूजा BCom झालं आहे आणि तिने मॉन्टेसरी केलं आहे आणि आता ती मानधन तत्वावर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहे. बाबू BCom झाला आहे आणि तो आता बँकिंग क्षेत्राची एक परीक्षा देतो आहे. आणि छोटी सिद्धी BCom झाली. खरंच हे खूप प्रेरणादायी आहे. तुम्ही ह्या क्षेत्रात गेल्यानंतर तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं? तर भावंडामध्ये मी मोठी आहे आणि आम्ही 4घी बहिणी आहोत आणि एक भाऊ आहे.
पण मलासुद्धा पप्पांनी 12th सायन्सपर्यंत त्यांच्या कृतीप्रमाणे शिकवलं आणि त्यांच्यासाठी हे खूप आहे. कारण 5 मुलांना सांभाळणं, त्यांना जेवू खाऊ घालणं, त्यांना कपडे देणं हे पप्पांसाठी खूप असतानासुद्धा मुलगा मुलगी कोणताही भेदभाव न बाळगता पप्पांनी मला मोठी असूनसुद्धा 12th सायन्स शिकवलं. त्यानंतर माझी प्रेमळ आई, तिने आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यानंतर माझ्या मागची बहीण अश्विनी आहे. त्या अश्विनीने माझा मुलगा 1.5 महिन्याचा असल्यापासून सांभाळला आहे, जेणेकरून मला चांगल्या प्रकारे एक्झाम देता यायला पाहिजे किंवा मी पुढे शिकावं म्हणून. त्यानंतर ह्या किड्स लाईफच्या प्रवासामधली माझा पाठीराखा म्हणजे माझी पूजा. कारण पूजाचं यात खूप योगदान आहे. कारण माझ्या शाळेत तिने शिक्षिका म्हणूनही काम बघितलं, आर्थिक व्यवहार खूप चांगला ठेवला. तसेच शाळेची प्रगती व्हावी म्हणून जेव्हा आम्ही मुलं गोळा करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जायचो त्यावेळेला पूजा माझ्याबरोबर नेहमी असायची. मुलांची गुणवत्ता वाढीसाठी किंवा विद्यार्थी संख्या वाढीसाठी पूजाने शाळेसाठी खूप मोलाचं आणि खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तसेच माझा भाऊ म्हणजे त्याला आम्ही बाबू म्हणतो, बाबूसुद्धा माझ्या नेहमी या क्षेत्रात माझं म्हणजे उत्कर्ष व्हावा म्हणून पाठीशी असतो. तसंच सासरचे म्हणजे माझे सासरे, तर माझ्या 11 महिन्याच्या मुलाला त्यांनी ते रिक्षा चालवतात, तर रिक्षा धंदा बंद ठेवून माझ्या 11 महिन्याच्या मुलाला त्यांनी जेणेकरून मला नोकरी करता यावी यासाठी 6 महिने सांभाळलं. ते माझे सासरे आहेत. आणि तसेच माझे एक चुलत सासरे पण आहेत, नरू काका म्हणून. तर ह्या किड्स लाईफच्या क्षेत्रामध्ये कुठे एक राजकीय क्षेत्रात जायचं असेल तर त्यांचं पाठबळ माझ्या पाठीशी असतं. त्यामुळे नरू काकासुद्धा या सगळ्या माझ्या कन्सेप्टमध्ये पार्टिसिपेट आहेत असं मी म्हणेन. आणि एक ह्या क्षेत्रात मी आली किंवा ह्या शैक्षणिक क्षेत्रात माझी प्रगती झाली तर प्रत्येक व्यक्तीला एक गॉडफादर मिळालेला असतो की तो आल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि तो पडद्यामागचा सूत्रधार असतो. आणि तो तो म्हणजे माझा नवरा श्रीरंग. कारण माझं शिक्षण मी BA आणि BScच केलेलं आहे आणि BEd आणि MA मला श्रीरंगने शिकवलं आहे. साखरपुडा झाल्याच्या नंतर माझं BEdला ॲडमिशन झालं आणि MA मी माझं आयुर झाल्यानंतर केलेलं आहे. आणि किड्स लाईफच्या प्रवासामध्ये सुद्धा श्रीरंग मॉरल सपोर्ट म्हणून माझ्या पाठीशी नेहमी उभा असतो. आणि मला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये किंवा अडचणीमध्ये श्रीरंगची खूप मला आधार असतो त्याचा. म्हणजे फायनान्शियली मी तसा कोणाचा सपोर्ट घेत नाही, कारण मी ठरवलं आहे जोपर्यंत मला पॉसिबल होईल तोपर्यंत हे कार्य मला स्वतःच पुढे न्यायचं आहे. त्यामुळे इतर गोष्टींमध्ये श्रीरंगची मला खूप मदत असते. आसावरीजी, एक महिला म्हणून भविष्यात महिलांसाठी काही कार्य करण्याचा तुमचा विचार आहे का? हां, तर याचं उत्तर मला सांगायचं आहे की हो, मला आवडेल स्त्रियांसाठी काम करायला. कारण प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हावं असं मला वाटतं. तर याची सुरुवात आम्ही आमच्या शाळेपासून केली आहे. कारण आम्ही शाळेमध्ये फूड फेस्टिवल एक कन्सेप्ट ठेवली आहे, फूड फेस्टिवल म्हणून स्कूलमध्ये. ह्याच्यामध्ये काय करतो आम्ही की एखादा खाद्यपदार्थ घरातून मुलांनी बनवून आणायचा, छानपैकी शेफची हॅड घालायची, छानपैकी ॲप्रॉन घालायचं आणि स्कूलकडून त्यांना एक टेबल मिळतो आणि त्या टेबलवर त्यांनी तो पदार्थ सेल करायचा. म्हणजे कमवा शिका हे अभियानही राबतं, उद्योग जगताची मुलांना आत्तापासून ओळखही होते. आणि जर एखादी आई ह्याच्यामध्ये सुगरण असेल तर तिलाही प्लॅटफॉर्म मिळतं. म्हणजे एखादा खूप छान पदार्थ झाला असेल तर आम्ही असं कोणाचे नंबर काढत नाही, पण एखादा छान पदार्थ झाला असेल तर तो वर्षभरामध्ये जेवढ्या स्कूलच्या ॲक्टिव्हिटी होतात तेव्हा आम्ही तो त्यांच्याकडे ऑर्डर करतो. म्हणजे आईलाही प्रेरणा मिळते की नाही, मी खूप छान पदार्थ करू शकते. त्यामुळे जर मी इथून जर ह्या क्षेत्रातून जरी पुढे गेली तर सुद्धा माझा उत्कर्ष होऊ शकतो ही तिला तेव्हा जाणीव होते. हा एक आमचा एक प्रयत्न आहे. आणि तसंच आमच्या स्कूलचं गॅदरिंग होतं, त्या गॅदरिंगच्या त्या वेळामध्ये त्या आईला आम्ही स्टॉल लावण्यासाठी परमिशन देतो किंवा त्याच गावामधील जर बचत गट असतील तर त्यांनाही आम्ही तिथे परमिशन देतो की तुम्ही तुमचा पदार्थ इथे सेल करू शकता. तसं स्कूल म्हटलं की एक शिक्षणावरच्या व्यतिरिक्तसुद्धा आणखी ॲक्टिव्हिटी असतात. म्हणजे जुडो कराटे असेल किंवा हार्मोनियम असेल, ह्याच्यामध्ये म्युझिकचं एक डिपार्टमेंट असेल किंवा जुडो आहे, कराटे आहे किंवा आर्चरी असेल. ह्याच्यामध्ये एखादी आई पारंगत असेल तर तिला आम्ही आमच्यामध्ये सामावून घेतो. अशा प्रकारे की महिलांना सुद्धा सक्षम करायला मला नक्की आवडेल. आसावरीजी, भंडारी समाज महासंघ आणि त्याचे कार्य ह्याबद्दल तुमचा अभिप्राय काय आहे? खूप छान प्रश्न आहे. तर
मी सौ आसावरी श्रीरंग वराडकर आणि पूर्वाश्रमीची मी आसावरी ज्ञानेश्वर ठाकूर आपल्या भंडारी महासंघाचे खूप खूप आभार मानते. कारण आज ह्या मिळालेल्या व्यासपीठामुळे मी माझे विचार इथे मांडू शकले आणि खूप खूप आपल्या भंडारी महासंघाला माझे धन्यवाद. कारण आयुष्यात मिळालेलं मला हे पहिलं व्यासपीठ आहे. त्यामुळे हे व्यासपीठ आणि हा महासंघ आणि ही माझी मुलाखत मला माझ्या आयुष्यासाठी खूप विस्मरणीय असेल. त्यामुळे महासंघाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद आसावरीजी. आजचा अमूल्य वेळ आमच्या कार्यक्रमाला दिल्याबद्दल भंडारी समाज महासंघातर्फे तुमचे खूप खूप आभार. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय भंडारी.